नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजचा व्हिडिओ आपण पालीपासून सुरू करतोय. पालीपासून पुढे लांजा हा आपल्याला हा व्हिडिओ करायचा आहे. पालीला आपण बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये की गर्डर्स वगैरे काही ठिकाणी टाकून झाले, काही ठिकाणी चालू आहेत अजून. पण ओव्हरऑल काम व्हायला अजून माझ्या अंदाजाने वर्षभर सहज जाणार आहे. पण हा बघा, तो पाली जो गावाच्या सुरुवातीला ब्रिज सुरू होतो तो संपतो या ठिकाणी. इथे अजून ते गर्डर्सच्या पिलरचं पण काम चालू आहे. एवढं सगळं काम अजून व्हायचंय, त्याच्यामुळे या सगळ्या कामाला वर्ष तर सहज जाईल असा माझा अंदाज आहे. बघा, इथनं पुढचं तर काहीच आता कनेक्टिव्हिटीचं काम अजून तर काहीच नाही पुढे. अर्थात ते आधी करणार पण नाही. तर इथून तो असा उतार येईल आणि हा पुढे झालेला जो रस्ता आहे त्याला कनेक्ट होईल. पण ओव्हरऑल ते काम खूप स्लो चाललंय आणि वर्ष सव्वा वर्ष सुद्धा लागू शकतो त्या कामाला. पाली सोडल्यावर मात्र इथे पुढचं बऱ्यापैकी काम झालंय. आता इतकी कामं झालेली आहेत, त्या ठिकाणचे सगळे व्हिडिओ परत करत नाही या व्हिडिओमध्ये, किंवा दाखवत नाही मी तुम्हाला, पण ते ऑलरेडी झालंय. त्याचे थोडं फिल्मिंग करत आपण पुढे जाऊ. हा पहिला पार्ट त्याचा. हे काम आता इथे बघा, दोन्ही साईड ओपन आहेत. थोडी जी किरकोळ कामं आहेत ते चालू आहेत आता. बाकी ओव्हरऑल काम झालेलं आहे. तर थोडं पुढे गेलो की पुढचे अपडेट तुम्हाला देतो. इथून रस्ता बघायला कसा छान दिसतो बघा. हे पाली साईडचं खानू गाव आलं. असंच पलीकडे साखरपा रोडला पण खानू आहे. हे कदाचित हे असं पूर्ण इथून साखरप्याच्या त्या रोड पर्यंत असं पूर्ण ते गाव असणारे मध्ये. गावाचं नाव खानू. हा रस्ता बघा कसा मस्त वाटतो बघायला. फक्त एक आणखीन पॉझिटिव्ह बाजू की इकडची बाजू डांबरी आहे, पलीकडची सिमेंटची. ते करण्यामागचं त्यांचं लॉजिक काय कळलं नाही मला. पेट्रोल पंप पण इथे रोडला लागून आहे. ज्यांना पेट्रोल भरायचं ते इथे भरू शकतात. फक्त पलीकडच्या ना इकडे याला आहे स्कोप. इथे मध्ये ओपन ठेवलंय. इथे उजवीकडे दिसतंय असुर्डे गाव. हा बोर्ड कधी पूर्वी वाचनात आलाच नाही, कारण खानू माहित होतं. त्याच्यानंतर हे इथलं पुढे मठ म्हणून गाव आहे ते माहित होतं. बाकी मधली छोटे असे स्टॉप जे होते ते कसे नजरेत कधी आले नाही, त्या तिकडे कधी बघितलं पण गेलं नाही. आणि मोस्टली या रूटवरती आम्ही गाडीतनच फिरलो. एसटीचा प्रवास इकडनं झालाच नाही या रूटवर फार. तर इथून हे मठ गाव चालू झालं. जुनं मठ ते इथे आता डावीकडचा जो भाग दिसतोय ते खरं पूर्वीचं मठ. आणि नंतर मग थोडीशी उजवीकडे थोडी पुढे पाटक्याची वस्ती वाढत गेली. मठ गावातनं पुढे आपण आलो, या ठिकाणी एक हा बोर्ड दिसतोय बघा, कडूगाव. कडूगाव हे इथे उजवीकडे आतमध्ये. पण इथे थोडं पुढे गेलं की एक लक्ष्मीपल्लीनाथाचं मंदिर आहे. आमचा कुलस्वामीनी लक्ष्मीपल्लीनाथ. हा बघा, इथे डाव्या हाताला बोर्ड दिलेला आहे. हे देव मंदिर इथे मठ पल्लीनाथ मंदिर असं म्हणतात. आमचा कुलस्वामी महालक्ष्मी आमची कुलस्वामी आणि लक्ष्मीपल्लीनाथ हे थोडक्यात विष्णू अवतार. आणि आता इथनं घाटाला सुरुवात झाली. इथे सुद्धा बऱ्यापैकी काम झाले. मध्ये आता एक बॅच राहिला होता, आता काय केलंय बघूया आपण. पण बाकी ओव्हरऑल काम इथे झालेलं होतं. नाही बघा, तर इथून एक मधला पॅच व्हायचा.
हे सुद्धा आता हे मधलं सगळं काम अजून जरा राहिलंय. मातीचाच भराव दिसतोय सगळा. पण हे त्या काळचं एक माझ्या आवडीचं शार्प मस्त. आणि आम्ही पहाटेच्या वेळी बऱ्याचदा इकडे नाही यायचो, त्यावेळी इकडे मस्त धुकं असायचं आणि धुक्यातनं त्या वळण वगैरे करायचं, वेगळीच माझ्या फील असायचं. नवीन नवीन गाडी घेतली आणि फर्स्ट टाइम जेव्हा गोव्याला आलो 2009 साली, तेव्हा रस्त्यावर ही गाडी चालवताना तर म्हणजे मला वाटत की आपण विमानच चालवतोय, पायलट झालो. कारण फर्स्ट टाइम बाहेर काढलेली गाडी एवढी लांबच्या प्रवासाला, आणि काय ना बिनधास्त चालवली होती. पण मुळात माझं म्हणणं असं, एक्सपिरियन्स महत्वाचा नाही, ते आहे त्याला वेटेज नाही असं नाही, पण त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे तुमचा कॉन्फिडन्स. किती कॉन्फिडन्सने तुम्ही गाडी चालवता. ओव्हर कॉन्फिडन्स केव्हाही घातक, आणि कॉन्फिडन्स नसणं हे तर त्याहूनही घातक. त्या शांत डोक्याने गाडी चालवा. डोकं सरवरलेलं असलं की मग प्रॉब्लेम्स होतात. जेवढं डोकं शांत असेल, आनंदी राहत डोक्याने, तेवढं तुम्हाला गाडी चालवायला वगैरे त्रास होणार नाही. तर इथे अंजनारी घाटी संपत आली. इथे डाव्या हाताला खाली ते गाव, अंजनारी गाव जे तिथनं डाव्या हाताला रस्ता आहे, तिथून खाली सगळं गाव, ज्या रिक्षा उभ्या आहेत तिथून आतमध्ये ते गाव आहे खाली. तिथे खाली नदी वाहते, त्या नदीच्या जवळपास सगळं वस्ती आहे. तिथलं काम मात्र सुदैवाने सगळं झालंय. फक्त आता प्रश्न तो पुढच्या ब्रिजचा आहे, ज्याचं काम रेंगाळलेलं होतं. काय झालंय बघूया. अंजनारीचा पूल, ओव्हरऑल बाकी रस्ता मात्र इथनं झालाय. अपघात श्रवण क्षेत्र, वाहने सावकाश हाकतो, एकदमच सावकाश. इथे बघा, जो पूर्वी अर्धवट झालेला पूल होता तो पूर्ण करून आता ट्रॅफिक त्याच्यावरनं डायव्हर्ट केलंय, आणि जो जुना पूल आहे तो पलीकडनं आता बंद केला वाहतुकीत. आता सध्या आपण जुन्या असलेल्या नवीन पुलाचा आनंद घेतोय. प्रत्येक वर्ष तो पूल होता तसाच, आणि स्पीड ब्रेकर असे घालून का ठेवले कळायला मार्ग नाही बघा. त्यांची लहर म्हणायची, त्यांची मर्जी. असो, पलीकडे काय झालंय, पलीकडच्या रस्त्याचं काम पलीकडे मातीचे ढिगारे घालून ठेवले, तर रस्त्याचं काम मात्र काही झालेलं नाहीये. मग आता जातोय हाच रस्ता आहे जायला आणि यायला, काही पर्यंत झालाय, पुढचं काम नाही काही. हा मधला पॅच सुद्धा असाच ठेवलेला आहे, कारण माझ्या अंदाजाने ना हा पलीकडचा जो डोंगर आहे तो त्यांना फोडायला लागणार आहे. त्या डोंगरामध्ये काय झालंय, वरती बंगले बांधलेले आहेत. जो बंगले किंवा बंगल्यांची स्कीम आहे, त्यांना जायला बहुतेक रस्ता नसणार आहे. त्याच्यामुळे बहुतेक काम लटकलेलं असावं असा अंदाज आहे माझा. ना रस्ता कुठलं जायला त्यांच्या जागेत पर्यंत हा रस्ता खूप काय परत पुढे झालेलं आहे का. आता पावसाला सुरुवात झाली. परवा पण कोणतरी सांगत होतं की ह्या परिसरात जोरात पाऊस चाललाय, म्हणजे लांजा, राजापूर वगैरे. आणि इथे बघा समोर मस्त एक दृश्य दिसतंय आपल्याला, निसर्ग. अख्खा आयुष्य शहरात घालवलं तरी असं दृश्य कधी आपण पाहू शकत नाही तिथे. म्हणून शहरातनं बाहेर पडा, गाडी असेल तर गाडीतनं फिरा. इथे पण मधला हा एक पुलाचं अर्धवट काम टाकून ठेवलंय. पलीकडचं झालंय, इकडचं परत काम झालं होतं.
मी झालेलं काम फोडून काम केलं. असा ऍक्च्युली तो विषय आहे. 3 जण चाललेत गाडीवरून भिजत. मलाही माझे जुने दिवस आठवले. मी पण असाच बऱ्याच वेळेला भिजत जायचो. 2 व्हीलर होती. कामाला वगैरे जाताना भिजायला व्हायचं. पण ते ही लाईफ एन्जॉय केलं. मजा होती. त्याचा एक वेगळाच आनंद होता. तसं बघितलं तर आता 4 व्हीलर मध्ये तो आनंद नाही. आता इथे वेरळ गाव आलं आणि पुढे वेरळची घाटी. छोटस गाव आहे. टुमदार गाव म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या गोष्टींमध्ये वगैरे असा एक उल्लेख असायचा, टुमदार गाव. आम्हाला ते काय कधी समजायचं नाही टुमदार म्हणजे काय. आता इथनं वेरळची घाटी सुरू झाली. वेरळ घाटीत सुद्धा काम मागच्या वेळेला आपण पाहिलं असेल. मागच्या व्हिडिओत काहीच नव्हतं पुढे झालेलं. आता काय केलंय जरा बघूया. पण बोर्ड उत्खनन सुरू आहे असा मराठीत त्याचा अर्थ. डायव्हर्जन घ्या. आम्ही घेतो. तुम्ही सांगितलं नाही तरी आम्ही घेणार. हे अजून काहीच काम नाही. हे आता काय करणार आहेत की परमेश्वर आठव. इकडनं डोंगर फोडायला घेतलाय म्हणजे ते असंच घाटीतनं चढवणारे रस्ता हा काय करणार आहेत काहीच समजत नाही. या भागात जर कोण व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना जर माहिती असेल तर कृपया कमेंट मध्ये लिहून सांगा. नेमका इथे कसा प्लॅन होणार आहे, त्यांचा काय होणार आहे, त्याची जरा माहिती मिळेल. झाल्यावर कळणार ते, पण आधी कळलं की जरा ती एक उत्सुकता असेल. इथे मात्र एक वेगळा अपडेट आहे. जुना रस्ता जो होता तो वरनं गेलेला आहे रस्ता, तो आता बंद केलाय. आणि आता हे नवीन इकडनं खालून जे काम झालंय तिथून आलोय. याचा अर्थ तो जो डोंगर आहे तिथेच रुंदीकरण होणार आहे. डोंगर फोडून मधनं रस्ता वगैरे काही नाहीये. म्हणजे ती वळणं माझ्या मते तशीच राहणार आहे. आता इथे बघा उजव्या हाताला तुम्हाला दिसत असेल बॅरिकेड्स वगैरे ते ठेवलेले. पूर्वी आपण तिथून वरून जायचो आणि आता खालचा रस्ता फोडून तयार केलेला आहे. आणि वरून आता बंद केलंय. आता तो तिकडचा भाग फोडायला घेतली उजवीकडचा. मग रस्ता रुंदीकरण होईल. म्हणजे दोन्ही बाजू चालू होतील. आता बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली इकडे. देवदे फाटा आला इथे उजव्या हाताला. इथून रत्नागिरीत तुम्ही जाऊ शकता. हा देवदे मार्ग पण चांगला होता. आता पावसात काय अवस्था झाली माहिती नाही मला, पण मध्ये मी या रस्त्याने बऱ्याचदा आलो. इकडनं येताना रस्ता एकदम छान होता. पण ते आपले रस्ते आपल्याला माहिती आहेत. पावसात त्यांना आजार पण येतो, सर्दी खोकला येतो. आणि मग ते फोकून ते खडी आपली सगळी बाहेर फेकून देतात आणि मग ते खडबडीत होतात. ठेकेदार आपले अगदी इमानीत बरेच छान काम करतात, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्या आता रस्त्याना पण सर्दी खोकला होतो त्याला, तो तरी काय करणार ना. असो, त्या गाड्या चालल्या त्यांचं पाणी बघा कसं मस्त उडतंय फवारे. तर पुढे जाणारी जी गाडी असते ती मागच्या गाडीला डेंजर असते. मागच्या गाडीला सगळं ते फवारे सहन करावे लागतात. इथे सुद्धा पुलाचं काम तिसरी लेन जी आहे पलीकडची ती अर्धवट सोडून दिली. बाकी ब्रिजचं काम झालं. हे सुद्धा कित्येक वर्ष काम चालू होतं. माझ्या अंदाजाने 17 साली आलो या रूट वरती. त्याच्या आधी हे काम सुरू झालेलं आहे, 17 सालाच्या आधी.
म्हणजे जवळजवळ 8 वर्ष तिथलं काम रेंगाळलेलं होतं सगळं. तर इथे डाव्या हाताला आहे, नेमके ट्रक उभे राहिले तिथे. आणि इथे ओळखीचं ठिकाण म्हणजे इथे नर्सरी आहे. ते जरा असं रस्त्यात कालवण करून ठेवलेलं आहे. तिथे उजव्या हाताला ती नर्सरी आहे. हा आपण आता हा पार्ट नव्हता त्यावेळी. उजवी जी बाजू आहे तो पहिला रस्ता आपला. त्यावेळी ती नर्सरी जाता येता तिथे दिसायची. आणि नर्सरी म्हणजे आमचा वीक पॉइंट. झाडं दिसली की आम्ही पुढे झालो. या रस्त्यातली झाडं पण आम्ही उपटून आणलेली आहेत आणि घरी लावली. ती काही जगली, काही मेली, पण असले उद्योग सुद्धा आम्ही केले पूर्वी. माती सुद्धा उकरून काढून पोत्यात भरून घेऊन आलेलो आहोत रस्त्यातून. कोल्हापूरला सुद्धा अशी चांगली असते माती म्हणून तिकडची माती पण पिशवीत भरून आणलेली आहे. आणि मुळात सगळं बालपणच मोठ्या आगारामध्ये गेलं. घराच्या मागे पूर्ण विस्तीर्ण असा आगार. नारळ, पोपळ, बाकीची पण अनेक झाडं होती. आंबा, फणस सगळं होतं. कायम आमच्या सुट्टीत तिथे खेळायला झोपाळे बांधायचे झाडांना, झुले घ्यायचे, असले सगळे उद्योग असायचे. अजून एक त्यातला जुना मला अजून खेळ आठवतो. पोपळ जी असते, सुपारीचं झाड, त्याची झाऊल पडली की पाठीमागे असता त्याचा जो सोपा असतो त्याच्यात बसवायचं एकाला आणि ते ओढत ओढत न्यायचं. गाडी गाडी खेळायचं. काय वेळेला फुल्याला दगड बोचायचे, घासायचं, पण ती एक मजा असायची. तरी आम्ही तसेच फरफरवत न्यायचो, थांबायचंच नाही. मग काही ठिकाणी मुद्दाम थोडा धिकडा देऊन ओढायचं. तो धडामुकन बसलेला मागे पडायचा. असले धंदे लहानपणी आम्ही केले. आता माझं बघून कोण म्हणणार नाही की ह्या माणसाने असले काहीतरी उद्योग केलेले असतील. आम्ही सगळ्यांनीच असले धंदे केलेले आहेत लहान असताना. एक जमाना असा होता आमच्याकडे मे महिन्यामध्ये जवळजवळ 35-40 अशी मुलंच जमायचं. सगळा एक वेगळाच तो दुर्गुस असायचा मुलांचा, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत. तर आता लांजा शहरामध्ये आपण येऊन पोचलो. लांजा सिटी. लांजाचं बदललेलं स्वरूप लगेच नजरेत पडतंय. उंच उंच बिल्डिंग बघायला मिळत आहेत. पूर्वीची अशी बुटके खुर्डी पण छान अशी वाटणारी जी घरं होती त्याचा नामशेष व्हायला लागली. आणि चौकोनी खुराडी सुरू झालं. मला त्याच्याचा आता धन्य वाटायला लागले खुराड्यामध्ये. त्याला काडेपेटी म्हणतो. चौकोनी टिपिकल घर, काडेपेटी. एका काडेपेटीतनं दुसऱ्या काडेपेटीत, म्हणजे हॉल मधनं बेडरूम, बेडरूम मध्ये किचन, सगळ्या काडेपेट्या म्हणजे चौकोनी ठोकळे. पुलाच्या कामाला इथे गती आहे का म्हणावी तशी बघायचं. आता गर्डसचं काम चालू आहे इथे. इथे आता आम्ही जरा थांबतोय.
पुलाचं काम जिथे सुरू होतं तिथे जरा थांबलो होतो, कारण वारा कमी वाटला. इथे जरा ड्रोन उडवता आला. जरा ड्रोन उडवून थोडं शूट करतो तोपर्यंत पाऊस बारीक बारीक पडायला लागला. परत ड्रोन उतरवला. असो, पण थोडासा ड्रोन शॉट घेता आला. इथे पुलाचं काम वरनं आपल्याला बघता येईल. आता पुढे निघालोय. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत लांजा पूल जिथे संपतो तिथपर्यंत करूया, मग थांबूया. तर इथे आहे जरा गती घेतलेली अशी दिसते पुलाच्या कामाने. आणि डावी बाजू आहे तिथे पण सिमेंटचा रस्ता करून दिलाय. म्हणजे सर्व्हिस रोड जो आहे तो बऱ्यापैकी व्यवस्थित आहे. इथे मध्ये मात्र काही पुलाची काम आहेत, नुसते गर्डर झाले, पिलर झाले, गर्डर वगैरे अजून पुढे काही नाहीये. थोडक्यात याही पुलाला अजून वर्ष जाणार आहे. इथे कसं होतं की रस्ते म्हणजे साईड रोड जे आहेत सर्व्हिस रोड ते सुस्थितीत जरी ठेवले पण ट्रॅफिक ब्लॉक होणं मात्र इथे प्रचंड होतं, कारण ते रस्ते पुरत नाहीत या ठिकाणी असलेल्या ट्रॅफिकला. ट्रॅफिक भरपूर असतं त्याच्यामुळे ब्लॉक खूप होतो इथे. आता बघा हा सगळा सिमेंट रोड केलेला आहे बऱ्यापैकी, पण इथे गर्दीच्या वेळेला तुम्हाला ट्रॅफिक ब्लॉकचा सामना करावाच लागेल. हे मधले मधले अजून नुसतेच पिलर उभे आहेत, तिथे अजून काम काही नाहीये. इथे मध्ये अजून स्ट्रक्चर आता बांधायला घेतलंय, त्याच्यानंतर मग त्याच्यावरती बेस तयार होणार, मग वरती गर्डर येणार. त्यामुळे मी म्हणतोय तसं 1 वर्ष 1.5 वर्ष या पुलाला जाणार. आणि तसंही बघितलं तर याची लांबी खूप आहे, पुलाची लांबीला जास्त आहे. आपण पालीचा पण तसाच आहे, हा पण तसाच आहे. त्यामुळे नाही म्हटलं तरी इथे वेळ लागण्याचा चान्स आहे. हा लांजाचा पेट्रोल पंप आणि आता इथे डावीकडे लांजा बस स्थानक. रिनोव्हेशन करणार होते, काय नाही अजून झालेलं. पालीचं झालं, लांजा व्हायचं होतं. कारण लांजाचा बस स्टॉप आहे ना तो सुद्धा शेड म्हणून बघायला गेलं तर छोटीशी आहे, ओपन स्पेस जास्त आहे. त्यामुळे तिथे सुद्धा असं रिनोव्हेशन करून एक सुटसुटीत बस स्टँड करायचा प्लॅन होता. कदाचित मान्यता नसेल किंवा कामाला सुरुवात झाली नाही अजून. तोपर्यंत आपण मातीचा लेप घेत घेत गाडी चालवूया. रस्ता खराब, एकदम खराब, खड्डे आणि त्याच्यात चिखल. त्यात 2 व्हीलर वाले बिंदा न बोलणार सुसाट जातात, काय माहिती नाही बाबा. तर आता इथे लांजा शहर संपेल. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. चॅनलची माहिती आपल्या मित्रपरिवारामध्ये सांगा, त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. आपल्या कमेंट्स काय असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. हा व्हिडिओ आता इथे मी थांबवतो. आपल्या आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. ही लांजातली दुसरी बाजू, म्हणजे लांजाहून रत्नागिरीला येतानाचा भाग. सुरुवातीला आपण थोडा रत्नागिरीहून लांजाला जातानाचा भाग बघितला आणि आता आपण बघतोय हा लांजाकडून रत्नागिरीला जातानाचा डावा भाग. हे परिस्थिती काय फार वेगळी नव्हे, पण दोन्ही साईड्स आपल्याला बघता यावेत म्हणून दोन्हीकडचे व्हिडिओ करतोय. इकडे सुद्धा रस्त्याची अवस्था वाईटच आहे, बिकट. आणि इथे सर्व्हिस रोड जो आहे तो इकडचा पण कॉन्क्रीटचा झालाय.
परंतु सगळं चिखलाचं साम्राज्य आहे वर. कारण जे आजूबाजूला काम चालू आहे ती सगळी माती टाकलेली आहे. ती माती सगळी रस्त्यात आलेली आहे. तो सगळा चिखल रस्त्यावर आहे. पण असो, खड्डे तरी बघायला मिळत नाहीये. कॉन्क्रीटचा झाल्यामुळे आणि टिकाऊ असेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही आपल्याला. आता भविष्यामध्ये ज्या वेळेला हा ब्रिज चालू होईल त्यावेळेला ही जी मार्केट प्लेस आहे सगळी नाही म्हटलं तरी थोडीशी ओसाड झाल्यासारखी असणार आहे. कारण कोण आता इथे खाली थांबणारच नाही. वरच्यावर सगळे पास होणार आणि पुढे सरकणार. बेसिकली रस्त्याला लागून अशी जी गावं होती आणि जिथे फ्लायओव्हर झाले ती गावं सगळी बायपासच झाली. तुमच्या एक मेनस्ट्रीम मधून बायपास झाली. आणि प्लेन रोडला हायवेला जिथे ज्यांनी जागा घेऊन हॉटेल्स म्हणा किंवा रेस्टॉरंट वगैरे चालू केली त्यांना आता जरा सुगीचे दिवस आहेत. पण ह्या गावातल्या ज्या बाजारपेठा आहेत या थोड्याशा त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी त्यांच्यावर परिणाम होणार. टेम्पोवाला अशी का स्लो चाललाय बरोबर, काय कारण असावे? ते लांजामध्ये माझा मित्र राहतो, त्याला पण भेटायचंय. तिथून जो दाभोळे साखरपारा राहतो त्या रोडला तो राहतो. आज बऱ्याच वर्षांनी आमची भेट होणार आहे. हा फोन केला, तो आहे तिथे घरी. आता जाता आता 5 मिनिटात त्याच्याकडे जाऊन बघ, तुझ्या मार्गाला लागूया. माझे व्हिडिओ आपल्याला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, चॅनल शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या जर काय कमेंट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. जास्तीत जास्त सगळ्यांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. काही वेळेला चुकून नजरचुकीने एखादी कमेंट वगैरे वाचायची राहून जाते, पण शक्यतो असं नाही होत. हा रस्ता जातो साखरप्याकडे, कोर्ले रोड म्हणतात, कोर्ले देवदे रोड. या रोडने आपण आत गेल्यावर लगेचच तो म्हणाला आहे घर, खाली येऊन थांबतो असं बोललाय. हा, इथे उजव्या हाताला आतमध्ये. चला, जागा तर सापडली.